नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। यू कांट सी हिम, होय तुम्ही त्याला पाहू शकणार नाही। 3-4 बर्मुडा, नेवर गिव्ह अपचा विना कॉलरचा टी शर्ट आणि हातात 2 बँड, डोक्यावर यू कांट सी मी असा लोगो असलेली टोपी, पीठदार शरीरानं 56 इंचाची छाती, असं वर्णन केल्यावर एक चेहरा समोर येतो, तो म्हणजे जॉन सीना। आता यात जॉन सीनाला आपल्याला WWE आखाड्यात पाहता येणार नाहीये। तब्बल 13 वेळा WWE चॅम्पियनशिप आणि 3 वेगवेगळ्या प्रसंगी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपचा विजेतेपद जिंकणाऱ्या जॉन सीनाने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली। जॉन सीनाने 2002 मध्ये WWE मध्ये एंट्री घेतली होती। जॉनने WWE मध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रवास केला आहे। आता 2025 मध्ये त्याच्या 23 वर्षांच्या WWE मधील प्रवास थांबणार आहे। जॉन सीनाने मनी इन द बँक 2024 च्या दरम्यान निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला। या कार्यक्रमात जॉन सीना द लास्ट टाइम इज नाउ असे लिहिलेले टी शर्ट घालून आला होता। 16 वेळच्या विश्वविजेत्यांनी अचानक निवृत्ती घेतल्याने त्याची चाहते निराश झाले। जॉन सीना 2025 मध्ये WWE मधील शेवटचा सामना खेळेल अशीही माहिती त्याने दिली। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। WWE युनिव्हर्सला संबोधित करताना जॉन सीना म्हणाला की मी इथे का आहे, मी WWE मधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे। 2025 च्या जानेवारी महिन्यात रॉ पहिल्यांदाच नेटफ्लिक्सवर येत आहे, ज्यात मला सहभागी व्हायचे आहे। ही पहिलीच वेळ आहे आणि मी तिथे येईन। 2025 च्या रॉयल रंबल हा माझा शेवटचा सामना असेल। 2025 एलिमिनेशन चेंबर हे माझे शेवटचं असेल। लास वेगास मध्ये रेसलमेनिया 2025 हा मी भाग घेणारा शेवटचा रेसलमेनिया असेल, असे जाहीर करण्यासाठी मी आज रात्री येथे आलो आहे। जॉन सीनाने टोरंटो मध्ये मनी इन द बँक प्रीमियम लाईव्ह इव्हेंट दरम्यान ही घोषणा केली। लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जॉन सीना मनी इन द बँक आणि रॉयल रंबल या स्पर्धेचा देखील विजेता आहे। एक काळ असा होता जेव्हा पोरं पहाटे 4:30 वाजता उठून मॅच पाहत असायची। त्याच्या बॉडी बिल्डिंगने तर अनेकांना वेड लावलं होतं। आता जॉन सीना WWE नंतर हॉलिवूडमध्ये आपलं करिअर करणार असल्याची माहिती मिळत आहे। मनी इन द बँक प्रीमियम लाईव्ह इव्हेंट वेळी जॉन सीना याने द लास्ट टाइम इज नाउ असा ट्विट लिहिलेला शॉट घातला होता। काही महिन्यांपूर्वी ऑस्कर सोहळ्यात जॉन सीना पीके स्टाईल मध्ये पोहोचला होता। एका लिफाफ्यात विजेत्याचं नाव लिहून याच लिफाफ्यामध्ये प्रायव्हेट पार्ट झाकून त्याने मंचावर हजेरी लावली होती। त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली होती। त्याचवेळी जॉन सीना हॉलिवूडमध्ये एंट्री करेल अशी चर्चा देखील झाली होती। 2002 मध्ये WWE च्या रिंगणात पाऊल ठेवणाऱ्या जॉन सीनाने पुढे जाऊन आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर मुरड घातली। त्याने WWE मधील स्टार कुस्तीपटू ट्रिपल एच, द रॉक, सीएम पंक आणि रँडी ऑर्टन यांनाही टक्कर दिली। WWE कारकिर्दी व्यतिरिक्त जॉन सीनाने हॉलिवूडमध्येही काम केले। लोकप्रिय रेसलर असण्यासोबतच जॉन सीना एक उत्तम अभिनेताही आहे। भारतातही त्याचे जबरदस्त चाहते आहेत। जॉन सीनाने ट्रेनवेक, द मरीन, 12 राउंड्स यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे। त्याने द इंडिपेंडंट, फास्ट एक्स आणि द सुसाइड स्पॉट यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले। संपत्तीच्या बाबतीतही जॉन श्रीमंत आहे। चित्रपट WWE शिवाय ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून जॉन सीनाची कमाई होते। जॉन सीनाने WWE मध्ये काम करताना खूप प्रसिद्धी आणि संपत्तीही कमावली आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता आणि कुस्तीपटू जॉन सीनाची एकूण संपत्ती 600 कोटींच्या घरात आहे। जॉन सीना महागड्या कारचाही मालक आहे। त्याच्या कार कलेक्शन मध्ये 1969 कोपो शेरोलेट कॅमेरो, 2017 फोर्ड GT, प्लायमाउथ सुपरबर्ड, 1989 मॉडेल जीप रँगलर, 1966 डॉज चार्जर आणि 2006 PhD रोल्स रॉयस या लक्झरी कारचा समावेश आहे। जॉन सीनाचे फ्लोरिडा मधील टेम्पा येथे एक आलिशान घर देखील आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार जॉनच्या आलिशान घराची किंमत जवळपास 50 कोटी रुपये आहे। तर जॉन सीनाच्या निवृत्तीवर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।